मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 16 वचन 21 पासून 23 पर्यंत मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की मी यरुशलेमेत जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी उठविले जावे याचे अगत्य आहे. तेव्हा पेत्र त्याला जवळ घेऊन त्याचा निषेध करून म्हणाला, प्रभूजी, आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही. परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, अरे सैताना, माझ्याकडून निघून जा, तू मला अडखळण आहेस, कारण देवाच्या गोष्टीकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टींकडे आहे. हालेलुया, 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 हालेलुया. फार महत्त्वाचा असा हा प्रसंग आहे. येशूच्या दुःख सहनाचा दिवस जवळ येत होता आणि येशू आपल्या शिष्यांना ही गोष्ट समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता आणि शिष्यांना मात्र समजत नव्हता. तो शिष्यांना आता सांगत आहे की या गोष्टी होणार आहेत, अगत्य आहे, गरजेचं आहे, या गोष्टी घडणार आहेत की मी यरुशलेमेत जाणार आणि तिकडे गेल्यानंतर वडील म्हणजे लोकांचे अधिकारी, मुख्य याजक आणि शास्त्री म्हणजे धर्मपंडित यांच्या हातून मला दुःख भोगावं लागणार. लोकांचे जे अधिकारी आहेत, लोकांचे जे पुढारी आहेत आणि धर्मपंडित आहेत ते मला धरणार आहेत, माझे हाल करणार आहेत, त्यांच्या हातून मला दुःख भोगायचं आहे, ते मला पूर्णपणे जीवे मारून ठार करणार आहेत आणि तिसऱ्या दिवशी मी पुन्हा जिवंत होणार आहे. या गोष्टी होणं गरजेचं आहे असं तो आपल्या शिष्यांना पुन्हा पुन्हा सांगतोय. आणि ज्या वेळेला तो हे सांगतोय तेव्हा एका व्यक्तीला त्याचं बोलणं अजिबात सहन झालं नाही. ती व्यक्ती आहे येशूचा प्रमुख शिष्य पेत्र. 12 शिष्यातला प्रमुख शिष्य. त्याला हे बोलणं आवडलं नाही. कसं आवडलं नाही सांगू? एखादा पुरुष जर घरामध्ये बोलला, मी जिवंत आहे तोपर्यंत, मी मेल्यानंतर बघा मग तुमचं काय होईल, असं बोलला की बायकोला राग येतो. असं कशाला बोलतोस? मरणाबद्दल कशाला बोलतो? अगदी तसंच आहे. पेत्र येशूचा एकदम जवळचा शिष्य होता आणि त्याचं येशूवर फारच प्रेम होतं. म्हणून जेव्हा येशू सांगतोय की मी यरुशलेमेत जाणार, तिकडे गेल्यानंतर लोकांचे अधिकारी मला धरणार, धर्मपुढारी मला धरणार आणि ते माझे हाल करणार, मला ठार मारणार आणि मी तिसऱ्या दिवशी उठणार. तो तिसऱ्या दिवशी उठणार हे जे काही बोलतोय ना, हे शिष्यांना काही कळत नव्हतं, कारण तोपर्यंत मरणातून जिवंत कोण झालाच नव्हता. त्यामुळे तिसऱ्या दिवशी उठणार म्हणजे काय हे त्यांना समजत नव्हतं. पण पहिले शब्द कळत होते, लोकांचे पुढारी आणि अधिकारी याचे हाल करणार आणि याला ठार करणार, एवढं मात्र तरी काहीतरी कळत होतं. आणि ते पेत्राला सहन झालं नाही आणि म्हणून पेत्र त्याला म्हणतोय, एका बाजूला घेऊन त्याला म्हणतोय, प्रभूजी, आपणावर दया असो, असं म्हटलंय. त्याचा निषेध करून पेत्राने त्याचा निषेध केला, त्याचं बोलणं झिटकारलं, नाकारलं. त्याला सहन झालं नाही येशूचं बोलणं आणि तो येशूला म्हणतो, प्रभूजी, आपणावर दया असो, आपणाला असे होणारच नाही. आता हे बोलल्यानंतर येशूने त्याची समजूत काढायला पाहिजे होती ना. पण येशूचे शब्द काय आहेत बघा. हा प्रमुख शिष्य आणि तो येशूला असं काहीतरी बोलतोय की येशू त्याला म्हणतोय, अरे सैताना, माझ्याकडून निघून जा, तू मला अडखळण आहेस, कारण तुझं लक्ष देवाच्या गोष्टींकडे नाही, माणसांच्या गोष्टींकडे आहे. हालेलुया, 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 हालेलुया. खूप महत्त्वाचा असा हा प्रसंग आहे. देवाच्या राज्यात विश्वासाचा प्रवास करत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हा प्रसंग
आणि या प्रसंगातलं सत्य समजणं गरजेचं आहे. हा येशूचा प्रमुख शिष्य आहे, 12 शिष्यामधला मुख्य शिष्य, जो येशूसाठी प्राण पण द्यायला तयार होता. जीवापाड येशूवर त्याचं प्रेम होतं. तो 12 मधला मुख्य का होता? तो उंच होता म्हणून का? तो मजबूत होता म्हणून का? तो पैशाने किंवा घराण्याने काहीतरी मोठा असेल म्हणून का? नाही. तो प्रमुख एकाच कारणामुळे झाला होता. 12 जणांमध्ये पेत्राचं सगळ्यात जास्त येशूवर प्रेम होतं. जो देवावर सगळ्यात जास्त प्रेम करतो तो देवाचा जास्त लाडका असतो. पेत्र 12 शिष्यांमधला असा एक माणूस होता जो आपल्या जीवाची पर्वा न करता येशूवर प्रेम करायचा, म्हणून तो प्रमुख झाला होता. आणि त्याला आता हे बोलणं सहन होत नाही आहे. येशू म्हणतोय मला धरलं जाईल, मारलं जाईल, मी मरणार. हे सगळं काही पेत्राला सहनच होत नाही आहे. आणि पेत्र त्याचं बोलणं झिटकारून देतो, त्याच्या बोलण्याचा निषेध करतो आणि त्याला सांगतोय प्रभूजी आपल्यावर दया असो, आपल्याला असं होणारच नाही आहे. म्हणजे त्याला काय सांगायचं आहे, काय बोलतोस तू हे, असं काही बोलू नको, असं काही बोलू नको. खूप वेळेला आपल्याला पण असले शब्द ऐकवत नाही, आपण म्हणतो असं काही बोलू नको, असं काही बोलू नको, असं पेत्राला येशूला सांगायचं आहे. परंतु येशू त्याची समजूत नाही घालत आहे. परंतु येशू म्हणतोय अरे सैताना माझ्याकडून निघून जा, कारण तू मला अडखळण आहेस. याचा स्पष्ट अर्थ असा आहे, ही जी काही वाक्य पेत्राच्या तोंडातून निघाली, ही वाक्य साधी वाक्य नव्हती, तर त्या दुष्ट सैतानाने तेवढ्या वेळापुरता पेत्राचा ताबा घेऊन त्याच्या तोंडातून हे शब्द काढले होते येशूचं मन खचवण्यासाठी. अजून एका शुभवर्तमानामध्ये ते वाक्य आहे जे येशूने या ठिकाणी असं म्हटलं आहे की तू असं बोलून माझं मन खचवत आहेस. हे या ठिकाणी मत्ताईने लिहिलं नाही आहे, दुसऱ्या शुभवर्तमानात हाच प्रसंग लिहिलेला आहे, तिकडे हे वाक्य आहे. येशू त्याला म्हणतोय की तू असं बोलून माझं मन खचवत आहेस. तेवढा वेळ पेत्र जे काही बोलला ते त्याचे शब्द नव्हते. सैतानाने तितका वेळ त्याचा ताबा घेऊन त्याच्या तोंडातून हे शब्द काढले. कशासाठी काढले? येशूचं मन खचवण्यासाठी. देवपित्याने येशूला एका उद्देशाने या जगात पाठवलं, खूप मोठी योजना आखून पाठवलं. देव मानव झाला एका मोठ्या योजनेच्या द्वारे, आणि एक मोठी योजना घेऊन तो या जगात आला. सबंध मानवजातीच्या पापांची शिक्षा मी एकटा घेणार आणि मी तुम्हाला वाचवणार. सैतानाच्या हातातून मी दुःख भोगणार आणि तुम्हाला सैतानाच्या हातातून वाचवणार. आणि सैतानाचं सगळ्यात मोठं काम मरण, मृत्यू. जगातला प्रत्येक माणूस मरणाच्या भीतीमध्ये आहे. प्रत्येक, कितीही श्रीमंत असू द्या, कितीही प्रतिष्ठित असू द्या, कितीही मोठा नावलौकिक मिळवलेला असू द्या, राजा असू द्या की भिकारी असू द्या, प्रत्येक माणूस मरणाच्या बंधनामध्ये आहे, भीतीमध्ये आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मरण कोणाला नको आहे, कोणालाच मरायचं नाही आहे. सगळेच मरणाला घाबरतात. परंतु हा जो मृत्यू आहे ना, हा मृत्यू याला बायबलमध्ये शेवटला शत्रू म्हटलेला आहे. हा मोठा शाप आहे. हे सैतानाचं मोठं बंधन आहे. येशू दुःख भोगत 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 क्रूसावर मरणार होता आणि मग तिसऱ्या दिवशी वैभवाने जिवंत होणार होता. म्हणजे हा मृत्यूचा शाप सदा सर्व काळासाठी नष्ट करणार होता. हालेलुया, हालेलुया. सैतानाचं एक एक काम जेव्हा त्याला फटके बसत होते तेव्हा काय होत होतं? तो आपले आजार सहन करत होता. जेव्हा त्याच्या तोंडावर थुंकलं जात होतं तेव्हा तो काय घेत होता? आपली दुर्बलता घेत होता. जेव्हा तो क्रूसावर तडफडत होता आणि बोलत होता मला तहान लागली आहे, तेव्हा काय होत होतं? तो आपली सगळी दुर्बलता आणि गरिबी आणि लाचारी स्वतःवर घेत होता. आणि सगळ्यात शेवटी मृत्यूचा शाप घेऊन, सैतानाला हरवून, सगळा शाप नष्ट करून तो जिवंत होणार होता. एवढी मोठी योजना घेऊन तो या जगात आला होता.
पण ती योजना पूर्ण होऊ नये म्हणून त्या दुष्ट सैतानाने पुरेपूर ताकद लावली होती. येशूने आपलं कार्य सुरू करण्याच्या आधी 40 दिवस जंगलात गेला. 40 दिवस त्याने अन्न पाणी घेतलं नाही. आणि बायबल म्हणतं या काळामध्ये तो वनपशूंमध्ये होता, जंगली पशूंमध्ये होता. त्याच्यासोबत कोणी माणसं नव्हती. आणि सैतान येऊन त्याची परीक्षा करत राहिला. ही परीक्षा कशासाठी? तू देवपित्याची योजना घेऊन या जगात आला आहेस, माणसाला माझ्या हातातून सोडवण्यासाठी. पण मी ती होऊ देणार नाही. मी ती योजना पुरी होऊ देणारच नाही. मी माणसाला माझ्या हातातून सोडणारच नाही आहे. देवपित्याची योजना पूर्ण होऊ नये म्हणून सैतानाने खूप ताकद लावली. 40 दिवस येशू जंगलामध्ये वनपशूंमध्ये असताना सैतानाने त्याच्या मोठमोठ्या परीक्षा घेतल्या. का परीक्षा घेतल्या? तो जर पडला म्हणजे चुकला, देवपित्याच्या आज्ञेविरुद्ध गेला म्हणजे तो पापी माणसाला तारायला समर्थ ठरणार नाही. देवपित्याची योजना रद्द होईल. सैतानाचे प्रयत्न सुरूच होते. आणि आता देवपित्याच्या योजनेचा महत्त्वाचा भाग सुरू होण्याची वेळ जवळ आली होती. आत्ता पण सैतान सोडत नाही आहे. म्हणून आता तो पेत्राच्या द्वारे येशूचं मन खचवण्याचा प्रयत्न करत आहे. प्रभूजी आपल्यावर दया असो, आपल्याला असं न हो, हे आपल्याला होणारच नाही. हे शब्द किती चांगले वाटतात, गोड वाटतात. लक्षात ठेवा, खूप वेळेला ना आपल्याला असं वाटतं की काही लोक आपलं भलं बघतात. अशा रीतीने ते आपल्याशी बोलतात ना की असं वाटते की आपल्याला आपली काळजी दुसऱ्या कोणाला नाही, पण या व्यक्तीला आपली खूप मोठी काळजी आहे. पण खरं म्हणजे ती व्यक्ती आपली काळजी नाही, आपलं नुकसान बघत असते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मी नेहमी म्हणते, एखादी नवीन लग्न झालेली सून जेव्हा घरामध्ये येते आणि त्यांच्या घरामध्ये ती चांगली नांदते, सगळं काही चांगलं चाललेलं असते, तेव्हा शेजारी कोणीतरी एक असतं ज्यांना बघवत नाही. आणि मग ते या सुनेबरोबर मैत्री करतात आणि हळूहळू हळूहळू तिच्या डोक्यामध्ये विष घालायची सुरुवात करतात. बिचारी तू अख्खा दिवस राबते, केवढी कामं करून घेतात ना तुझ्याकडून, मला खूप दया येते तुझी. हे ऐकलं ना की तिला असं वाटतं माझ्या नवऱ्याला पण माझी दया येत नाही, माझ्या सासूला पण माझी दया येत नाही. पण ही शेजारीण केवढी चांगली आहे ना. आणि मग ती काय करेल, हळूच तिला काहीतरी खायला देईल, हळू तिच्याबरोबर मैत्री करते, घरामध्ये काही खायला आलं त्यातलं थोडा वाटा तिला पण देते आणि तिच्या कानात सारखी बोलत राहते, बिचारी तू किती काम करते ग, तुझी सासू बघ ओटीवर झुल्यात बसून असते आणि तुला किती कामाला लावते ना. हिला वाटते की ती माझी काळजी करते, ती काळजी नाही करत आहे, ती कुटुंबामध्ये आग लावते. आणि मग या तरुण सुनेच्या मनात नवऱ्याबद्दल, सासूबद्दल आणि घरच्या लोकांबद्दल राग निर्माण व्हायला लागतो. आणि मग तिचं वागणं बदलते. मग शेवटी नवऱ्याला सांगते, मला तुझ्या आईवडिलांसोबत राहायचं नाही आहे, वेगळं घर घे, नाहीतर मी चालले माहेरी. झालं काय मिळवलं सांगा, काय मिळवलं? अशा कितीतरी सुना आहेत ज्या भांडणं करतात, सासू सासऱ्यांपासून वेगळे होतात काही कारण नसताना. आणि मग कालांतराने त्या स्वतः आजारी होतात, कधीकधी मोठमोठे आजार येतात. सुरुवात कुठून झाली त्याची आठवण करा. एक बाई सैतानाने तुमच्या जीवनात पाठवली आणि ती तुमच्याशी अशा रीतीने बोलत होती जणू काही तिला तुमची खूप काळजी आहे. सैतान आपल्याशी असा बोलतो की जणू त्याला आपली खूप काळजी आहे, पण खरं तर तो अंतरी क्रूर दुष्ट व्यक्ती आहे जो आपला विनाश करण्याचा रात्रंदिवस प्रयत्न करतो. गोड गोड बोलतो आणि गोड गोड बोलून आपला गळा दाबून टाकतो तो. प्रभूजी आपल्याला असे न हो, असं होणार नाही तुम्हाला. देवाची दया हो तुमच्यावर. कसलं दुःख, कसलं मरण हे नाही तुम्हाला काही भोगावं लागणार. शब्द किती चांगले वाटतात, गोड वाटतात,
पण जो ऐकतोय ना तो तुमच्या आणि माझ्यासारखा केवळ शारीरिक मानव नाही आहे, तो आत्मिक आहे, तो परमेश्वर आहे. त्याला माहिती आहे हा पेत्र बोलत नाही आहे, लुसिफर बोलतोय. हा पेत्र बोलत नाही आहे, सैतान बोलतोय. आणि म्हणून येशूने पेत्राला नाही तर पेत्राच्या मधून बोलणाऱ्या सैतानाला सांगितलं, अरे सैताना निघून जा, तू मला अडखळण आहेस. हे तो सैतानाला सांगतोय, निघून जा, तू मला अडखळण आहेस. देवाची इच्छा माझ्या बाबतीत पूर्ण होऊ नये म्हणून तू माझ्यासाठी एक अडथळा आहेस, मोठा अडथळा आहेस. आणि पुढचे शब्द पेत्राला सांगतोय, तुझं लक्ष देवाच्या गोष्टीकडे नाही आहे, माणसाच्या गोष्टीकडे आहे. तुला काय वाटतं माझा प्रभू राजा होईल आणि आम्ही सगळे त्याचे सरदार होऊ आणि मस्त मस्त अख्ख्या जगात आम्ही राज्य करू. ही तुझी मानवी बुद्धी आहे. पण देवाच्या दृष्टीने बघ, मी राजाच आहे, पण मी राजा होण्यासाठी मला पहिल्याने क्रूसावर मरायचं आहे, तिसऱ्या दिवशी जिवंत व्हायचं आहे आणि मग मी युगानयुग राज्य करणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पेत्राचं लक्ष आणि पेत्राचा दृष्टिकोन मानवी होता, माणसाचा होता. माणूस जसा विचार करतो तसा त्याने विचार केला, म्हणून क्षणभरासाठी सैतानाने त्याला फसवलं. तो माणसासारखा विचार करत होता, देवाच्या दृष्टीने करत नव्हता. आणि म्हणून थोड्या वेळासाठी सैतानाने त्याला फसवलं आणि त्याच्या तोंडातून तो दुष्ट लुसिफर बोलला. आणि येशूने त्याला ओळखलं की हा पेत्र बोलत नाही, सैतान बोलतोय. आणि येशू त्याला म्हणतोय, अरे सैताना माझ्यापुढून निघून जा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, लक्षात घ्या, आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत देवाकडे एक चांगली योजना असते, सुंदर योजना असते. असं नाही आहे की जगामध्ये कोट्यावधी लोक आहेत तर देव कोणाकोणाचा विचार करेल आणि कोणाकोणाकडे बघेल. आई वडिलांना जर 4 मुलं असली ना आणि तुम्ही विचारलं तुमचा 3 नंबर मुलगा कितवीला आहे, ते सांगतात 3 नंबर ना 6वीला वाटतं. नाही रे, कितवीला आहे? ते दुसऱ्या मुलाला विचारतात 3 नंबर कितवीला आहे, 4 नंबर कितवीला आहे, तो जातो का शाळेत मला नक्की आठवत नाही आहे. ही आपली अवस्था आहे. 4 मुलं असतील आणि तुम्ही विचारलं 3 नंबर मुलगा कितवीला आहे तर तो डोकं खाजवतो, लक्षात नाही आहे. नाही 6वीला गेल्या वर्षी होता, म्हणजे आता 7वीला गेला असेल तो. देव आपला असा बाप नाही आहे ज्याला आपण कोण आहोत, कुठे राहतो, काय करतो, कुठे जातो, कुठे येतो, कुठे बोलतो ते कळत नाही. जगामध्ये आजच्या घडीला 600 कोटीच्या वर लोक आहेत, संबंध जगात 600 कोटीच्या वर लोक. पण येशू म्हणतो तुमच्या डोक्यावरचे केस पण मोजलेले आहेत. एका बापाला आपला 3 नंबर मुलगा कितवीला शिकतोय हे माहिती नाही आहे, त्याला विचार करावा लागतो. पण देव आपला असा बाप आहे की तुमच्या डोक्यावर केस किती आहेत. 600 कोटी लोकांच्या डोक्यावर किती केस आहेत हे देवाने मोजलेले आहेत. एवढा देव आपल्याकडे काळजीपूर्वक बघतो, एवढं त्याचं आपल्याकडे लक्ष आहे. खूप वेळेला आपल्याला वाटतं देव विसरला वाटते आशीर्वाद द्यायला, देव विसरला वाटते मला बरं करायला, देव विसरला वाटते मला. असले काही वेड्यासारखे विचार डोक्यात येऊन देऊ नका. देव कधीच 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 कोणाला विसरत नाही, कोणालाच नाही. दारू पिऊन गटारात पडला आहे ना त्याला पण देव विसरत नाही. हालेलुया, हालेलुया. अलीकडे एका भावाने साक्ष दिली, खूप दारू प्यायचा, खूप दारू प्यायचा. दारू सुटली कशी? विलक्षण साक्ष आहे, विलक्षण अनुभव आहे, वेगळा आगळा वेगळा अनुभव. एक दिवस दारू पिऊन घरी येत असताना, रस्त्यात असताना त्याला आवाज ऐकायला आला. आवाज, तुला मी चांगली मुलं दिली आहेत, कशाला दारू पितो, कशाला जीवन खराब करतो. आजूबाजूला बघतोय, कोण नाही आहे. कोण बोलला माझ्याशी, कोण बोलला माझ्याशी. आणि थेट गेला बहिणीकडे, ताई तू त्या वदनाला प्रार्थनेला जाते ना, या शनिवारी जाणार का, मला घेऊन चल. बहिणीबरोबर प्रार्थनेला आला. पहिल्या शनिवारपासून दारूच्या व्यसनातून मुक्त झाला. हालेलुया. पण
त्याची मुक्ती इकडे सुरू झाली नाही तर तिकडे सुरू झाली, त्या रस्त्यावर. तो जिकडे कुठे होता आणि त्याला तो एक आवाज ऐकायला आला. कोणाचा आवाज होता तो? तो आजूबाजूला बघतोय, कोण बोलतोय मला? हे कोणी माणूस दिसत नाहीये. म्हणून मी म्हटलं, दारू पिऊन गटारात पडलेल्या माणसाकडे पण देवाचं लक्ष आहे. रस्त्यावर भीक मागायला बसलेली एक म्हातारी आहे, तिच्याकडे पण देवाचं लक्ष आहे. म्हणून तर आपण येशूने सांगितलेला प्रसंग बायबलमध्ये वाचतोय. दरिद्री लाजर, ज्याचं अंग फोडांनी भरलं होतं, श्रीमंत माणसाच्या घराच्या बाहेर त्याला आणून बसवलं जायचं. त्या घरातून उष्टान्न कुत्र्यांना टाकलं जायचं. ते कुत्रे खात असताना हा पण खायचा, एवढी त्याची दुरावस्था. ज्या माणसाच्या घरातून, श्रीमंत माणसाच्या घरातून उष्टान्न टाकलं जायचं, त्या माणसाच्या घराबाहेर रोज ह्याला आणून ठेवलं जायचं. कशाला? घरातून उष्टान्न जे कुत्र्यांसाठी बाहेर पडतं ते तरी याला खायला मिळावं, आणि तो तेच खायचा. तेवढंच नाही, कुत्री त्याच्या जखमा चाटायचे. काय वाईट अवस्था होती. कोणी पण सांगेल याचा निर्माणकर्ता झोपला आहे, याला बनवणारा याला विसरून गेला आहे, याचा सृष्टीकर्ता याच्याकडे बघतच नाही आहे. कुत्री त्याच्या जखमा चाटतायत आणि तो कुत्र्यांच्या बाजूला बसून उष्टान्न जेवतोय. याला बनवणारा, याचं जीवनदाता जगातच नाही आहे असं त्याला बघणारा कोणीही सांगेल. पण जीवनदाता सांगतोय, जेव्हा हा लाजर मेला तेव्हा देवदूतांनी येऊन त्याला उचललं आणि थेट स्वर्गात अब्राहमाच्या जवळ नेऊन बसवलं. देवदूत आले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही एखाद्या माणसाला कुठेतरी असं मृत अवस्थेमध्ये बघाल आणि म्हणाल, किती वाईट झालं ना, काय माहीत कोण आहे, कसला भिकारी आहे, कोण असेल याचं घरचं, कोण नसेल, कोणी याला बघितलं नाही. आणि एखाद्या माणसाचा अंतविधी मोठ्या थाटामाटात होतो. करोडोपती, अब्जाधीश असेल, मोठ्या थाटामाटात अंत्यविधी होतो. लाखो लोक गर्दी करतात त्याचं दर्शन घेण्यासाठी. पण तो कुठे गेला आणि हा कुठे गेला हे तुम्हाला माहिती आहे का? दरिद्री लाजर मरण पावला तेव्हा देवाने स्वर्गातून देवदूत पाठवले त्याला उचलण्यासाठी. म्हणजे देवाचं या माणसाकडे केवढं लक्ष होतं बघा. जग सांगेल याला बनवणारा झोपला आहे, याचा निर्माणकर्ता झोपा घेत आहे, म्हणून याची अशी अवस्था आहे. पण जेव्हा तो मेला तेव्हा त्या निर्माणकर्त्याने स्वर्गातून देवदूत पाठवले त्याला उचलण्यासाठी. त्याला उचललं म्हणजे त्याचा आत्मा उचलला, शरीर तसंच राहिलं. शरीर काय? ही माती आहे. शरीर म्हणजे आमच्या आत्म्याला घातलेले कपडे आहेत. कपडे आपले फाटतात, जुने होतात, जीर्ण होतात. अगदी त्याप्रमाणे हे आमचं शरीर दुबळं होतं, आजारी होतं, म्हातारं होतं, खंगून जातं, संपून जातं, शेवटी ते मातीत जातं. तुमचं शरीर गाळलं जावं की जाळलं जावं, पण दोघांचं एकच होणार आहे, माती होणार आहे. महत्त्वाचं काय आहे? आमचं व्यक्तिमत्व म्हणजे आमचा खरा आत्मा. लाजराचा आत्मा उचलला गेला आणि स्वर्गात अब्राहमाजवळ नेऊन ठेवला गेला. तो स्वर्गात राहिला, अब्राहमाच्या बाजूला, आनंदात. लक्षात ठेवा, देवाचं आपल्यापैकी प्रत्येकाकडे लक्ष आहे, प्रत्येकाकडे. आणि जर देवाचं आपल्यापैकी प्रत्येकाकडे एवढं मोठं लक्ष जर आहे तर तो आपल्यापैकी प्रत्येकासाठी योजना आखतो, भल्याची, फायद्याची. त्याचं लक्ष आहे. एक बाप आपल्या मुलाचा जर एवढा विचार करतो, मी तुझ्यासाठी घर घेऊन ठेवलं आहे, मी तुझ्यासाठी जागा घेऊन ठेवली आहे, मी तुझ्यासाठी अमुक करून ठेवलं आहे, मी तुझ्यासाठी तमुक करून ठेवलं आहे. एक मर्त्य मानव आणि पापी मानव आपल्या मुलासाठी जर अशा योजना आखतो, तर जो आमचा स्वर्गातला अनंतकालीन बाप आहे तो आमच्यासाठी किती चांगल्या योजना आखत असेल. परंतु देव आमच्यासाठी ज्या योजना आखतो त्या पूर्ण होऊ नयेत म्हणून हाच सैतान, ज्याला बायबल जुनाट साप म्हणतो, हा जुनाट साप सैतान वर्षानुवर्षे, हजारो वर्षे जगाला फसवत आहे, ठकवत आहे. आणि तो वारंवार मध्ये येतोय आणि वारंवार अडथळा बनतोय आणि वारंवार देवाची योजना आमच्या जीवनामध्ये पूर्ण होऊ नये म्हणून कोणत्या ना कोणत्या मार्गाने प्रयत्न करतो आणि देवाची योजना आमच्या जीवनातून बारगळून टाकतो. म्हणून आम्हाला काय गरजेचं आहे? जसं येशू आत्म्यामध्ये सावध होता, आम्हाला सावध असणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया,
हालेलुया, हालेलुया. येशूचं मन खचवण्यासाठी बाहेरून कोण माणूस आला नाही. त्याचा अगदी जवळचा माणूस पेत्र, याच्या तोंडातून सैतान बोलला. आपल्या जीवनात देवाची योजना पूर्ण होऊ नये म्हणून दूरचे लोक नाही तर अगदी जवळच्या लोकांच्या द्वारे पण सैतान काम करतो, आपल्याशी बोलतो आणि आपल्याला देवाच्या योजनेपासून दूर न्यायचा प्रयत्न करतो. याचं सुंदर उदाहरण आपण बायबलमध्ये बघतो. इयोबाचं उदाहरण. इयोब असा एक सात्विक नीतिमान पुरुष होता जो देवाचा आवडता होता. कारण हा माणूस देवाकडे लक्ष लावून होता आणि खूप सरळ वागायचा. त्याच्या सरळपणामुळे, सात्विक मनामुळे देवाला तो खूप आवडायचा. पण त्याच्या विश्वासाची फार मोठी परीक्षा झाली, खूप मोठी परीक्षा झाली. तो भयानक रीतीने पारखला गेला. त्याचा देवावरचा विश्वास, त्याचं देवावरचं प्रेम याची खूप मोठी परीक्षा झाली. त्याला मोठ्या कसोटीला उतरायला लागलं आणि एवढ्या मोठ्या परीक्षा की त्याची मुलं मरण पावली, त्याची मालमत्ता लुटण्यात आली आणि अखेर तो स्वतः आजारी झाला. पूर्ण शरीर गळवांनी भरून गेलं आणि अशी अवस्था झाली की घराच्या बाहेर राखेमध्ये बसून तो अंग खाजवत राहिला. तेव्हा एक व्यक्ती त्याच्या जवळ येऊन त्याला म्हणते, अजून काय देवदेव करतोयस? देवाचं नाव सोडून दे आणि मरून जा. देवाने काय दिलं तुला? ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नव्हती, इयोबाची स्वतःची बायको होती. बायको त्याला सांगते, अजून सत्व धरून राहिलायस? अजून देवदेव करतोय? डोकं फिरलंय तुझं? देवाने काय दिलं तुला? तुझी मुलं मरण पावली, तुझा सगळा पैसा गेला, तुझी सगळी जनावरं चोरून नेण्यात आली, तू आता अशा वाईट अवस्थेला पोचला. आता काय अजून देवदेव करतोयस? देवाचं नाव सोडून द्या आणि मरून जा. बोलणारी इयोबाची बायको होती, जवळची व्यक्ती. ती बोलत नव्हती, लुसिफर तिच्या तोंडातून बोलत होता, यासाठी की इयोब खचून जावा. बायकोने पण मला असा सल्ला दिला तर आता काय राहिलं? पण इयोब खचला नाही. तो खचला नाही. एवढ्या वाईट स्थितीत तो रडतोय, आकांताने, जीवाच्या आकांताने आक्रोश करतोय, रडतोय. त्याला वेदना असह्य होत आहेत. पण बायकोला उत्तर देतोय, तू एखाद्या धर्महीन बाईप्रमाणे बोलत आहेस. देवाकडून फक्त सुखच घ्यायचं का? दुःख घ्यायचं नाही का? असा माणूस ज्याला फार मोठ्या कसोटीला उतरवलं गेलं होतं, तो आपल्या बायकोला म्हणतो, देवाकडून काय फक्त चांगल्याच गोष्टी घ्यायच्या? फक्त सुखच घ्यायचं का? दुःख नाही घ्यायचं का? त्याने बायकोचं नाही ऐकलं. तो देवावरील विश्वासात टिकून राहिला. संबंध इयोबाचं पुस्तक वाचा, तो किती रडतोय, स्वतःला किती दोष देतोय आणि काय काय बोलतोय, पण देवाशी प्रामाणिक राहतोय. देवावरचं त्याचं प्रेम अढळ राहिलं आणि परिणामी हा परीक्षेचा काळ संपल्यानंतर देवाने त्याला स्पर्श करून बरं केलं. आणि बायबल म्हणतं, पूर्वी त्याच्याकडे जेवढं होतं त्या सगळ्यापेक्षा दुप्पट आशीर्वाद देऊन देवाने त्याला आनंदित केलं. हालेलुया. देवाने त्याला दुसरी सुंदर मुलं दिली, देवाने दुसरी मालमत्ता दिली. एवढं काही देवाने दिलं की पूर्वीपेक्षा दुप्पट दिलं. कारण इयोबाच्या मुलींविषयी बायबल म्हणतं, इयोबाला 3 सुंदर मुली झाल्या. एवढ्या सुंदर मुली की अशा सुंदर मुली संबंध जगात कुठे नव्हत्या. देवाशी प्रामाणिक राहिल्याबद्दलचा आशीर्वाद. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाची आपल्यापैकी प्रत्येकाच्या बाबतीत योजना असते, पण ही योजना पूर्ण होऊ नये म्हणून कोणीतरी आड येतं. आणि हा जो आड येतो ना, तो सैतान आहे. तो अनेक माध्यमाने प्रयत्न करतो. एकतर तो थेट आपल्या कानात बोलत असतो, चुकीचे विचार घालत असतो. तुम्ही आजारी झालात, 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, तुम्हाला वाटेल मी तेल पाणी लावेन, बरा होईन, बरी होईन. वचनं बोलणार, बरा होणार. मागच्या वेळेला पण मी असाच बरा झालो होतो, आता पण मी बरा होणार. पण आता 1 महिना झाला, 1.5 महिना झाला, बरं व्हायचं नाव नाही आहे. तेव्हा कोणीतरी तुमच्या बाजूला येणार आणि बोलणार. काय बोलणार? आत्ता देव तुझी प्रार्थना ऐकत नाही आहे,
आता त्याने तुला सोडलं आहे, नाहीतर त्याने तुला एवढ्यात बरं केलं असतं, नाहीतर त्याने तुला एवढ्यात बरं केलं असतं. हे विषारी शब्द तो आमच्या कानातून बोलतो. आणि केवळ तो असं डायरेक्ट बोलतो एवढंच नाही, आमच्या अवतीभोवतीचे लोक बोलत राहतात. आणि काय होतं, ज्याप्रमाणे पेत्राला येशू म्हणाला, तू माझं मन खचवायचा प्रयत्न करतोय, त्याप्रमाणे अनेक शब्दाद्वारे तो दुष्ट सैतान आम्हाला खचवण्याचा प्रयत्न करतो. खचवण्याचा. देवाची काय इच्छा आहे, या कठीण स्थितीत आमचा विश्वास पारखला जावा आणि आम्ही सिद्ध करावं आमचं देवावर खरं प्रेम आहे, आमचा देवावर खरा विश्वास आहे. आम्ही आमचा विश्वास खरा आहे हे दाखवावं ही देवाची इच्छा असते. अशासाठी की तो विश्वास आमचा पारखला गेला आणि तो विश्वास खरा निघाला की त्यानंतर त्याच्याकडून आम्हाला भरपूर आशीर्वाद मिळावेत. आणि केवळ या पृथ्वीवर नाही, देवाने आपल्यासाठी स्वर्ग राखून ठेवला आहे, त्याला आपल्याला तिकडे घ्यायचं आहे. ती योजना आपल्या जीवनामध्ये पूर्ण होऊ नये, म्हणजे या पृथ्वीवर आपल्याला देवाकडून आशीर्वाद मिळू नयेत आणि आपण नंतर अनंत जीवनात पोहोचू नये, म्हणून तो दुष्ट वारंवार अडथळे आणत राहतो, वारंवार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. लक्षात ठेवा, प्रत्येक आशीर्वादाच्या आधी, म्हणजे मोठ्या आशीर्वादाच्या आधी काहीतरी परीक्षा द्यावी लागते. एक परीक्षा दिल्यानंतर एक सर्टिफिकेट हातात येतं, दुसरी परीक्षा दिल्यानंतर दुसरं सर्टिफिकेट हातात येतं. जेवढ्या आपण परीक्षा देतो तेवढे आपल्याला आशीर्वाद मिळतात. परीक्षेत पास झाल्याशिवाय आशीर्वाद लाभत नाहीत, हे नेहमी लक्षात ठेवा. परीक्षेत पास झाल्याशिवाय आशीर्वाद मिळत नाहीत. आपण नुसतंच देवाकडे मागतो, माझ्या जीवनात काहीच दुःख यायला नको, माझ्या जीवनात काहीच वाईट घडायला नको, माझ्या जीवनात काहीच असं व्हायला नको, असं आपल्याला वाटतं चांगलं आहे. पण देवाला जर तुम्हाला मोठा आशीर्वाद द्यायचा आहे तर तो विश्वासाची परीक्षा होऊ देणार. त्या परीक्षेत तुम्ही पास झालात की तुम्हाला मोठा आशीर्वाद, काही काळाने अजून परीक्षा, त्याच्यात पास झालात अजून मोठा आशीर्वाद, पुढच्या काळाने अजून परीक्षा, सुरूच राहणार, सुरूच राहणार, सुरूच राहणार. आणि काय होणार, एक एक परीक्षा आम्ही पास केल्यामुळे आम्हाला मोठे आशीर्वाद मिळत राहणार, आमची आत्मिक उन्नती होत जाणार, आमचा आत्मा अधिकाधिक प्रकाशित होत जाणार, आम्ही आत्म्यामध्ये अधिकाधिक बलवान होत जाणार, देवाच्या राज्यात आम्ही अधिकाधिक दृढ आणि मजबूत होणार. आणि शेवटी या सगळ्या परीक्षेत पास झाल्याचा मोठा मोबदला आम्हाला मिळणार, आम्ही देवाच्या घरात म्हणजे अनंत जीवनात पोहोचणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूला फार मोठ्या परीक्षेतून जावं लागलं, हाल हाल झाले त्याचे आणि तो क्रूसावर मरण पावला. पण हे सगळं दुःख सोसल्यानंतर तिसऱ्या दिवशी तो उठला आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकात येशू म्हणतोय, मी मेलो होतो तरी पहा मी युगानयुग जिवंत आहे. आता तो मरणार नाही आहे, तो कायमचा जिवंत राहणार आहे, कायमचा. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे वैभव घेण्यासाठी त्याला या दुःखाच्या दरीतून जावं लागलं. तुम्हाला आणि मला अशाच रीतीने देवाचे आशीर्वाद मिळवायचे असतात. देव आपल्या जीवनात चांगल्या योजना आखतो, पण त्या योजना पूर्ण होताना आपल्याला काही दुःखाला, काही संकटांना तोंड द्यावं लागतं. हे यासाठी घडतं की देव त्याच्यातून आपल्याला घडवत असतो, बदलत असतो आणि आपला विश्वास पारखत असतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून खंबीर बना, खंबीर बना, मजबूत बना, घाबरू नका, अस्वस्थ होऊ नका. आणि देव तुमच्यासाठी ज्या काही योजना आखतोय त्या तुमच्या भल्याच्या आहेत यावर विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला हे असं का झालं, ते तसं का झालं, देवाने असं का घडू दिलं, देवाने तसं का घडू दिलं, अशा रीतीने बोलत राहू नका. तुमच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टींचा देवाच्या शक्तीने स्वीकार करा आणि बोलत राहा, माझा विश्वास आहे देव माझ्यावर प्रेम करतो, माझा विश्वास आहे देव माझ्यावर प्रेम करतो. मी दुःखात आहे तरी माझा विश्वास आहे याही स्थितीत देवाचं माझ्यावर प्रेम आहे. माझ्या शरीरात वेदना आहेत तरी माझा विश्वास आहे देव माझ्यावर प्रेम करतोय, तो माझ्याकडे बघतोय. सगळ्या परीक्षेच्या काळात
कठीण काळात, संकटात विश्वासामध्ये टिकून राहा, अशासाठी की देवाने तुमच्यासाठी आखलेली योजना पूर्ण व्हावी. खचू नका. जर तुम्ही खचलात तर योजना पूर्ण होणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही या संकटामध्ये खचलात तर देवाची योजना पूर्ण होणार नाही. म्हणून आम्हाला खचायचं नाही आहे. देवाची योजना आमच्या जीवनात पूर्ण होत गेली पाहिजे प्रत्येक वेळेला. आज काय देवाची योजना आहे, उद्या काय आहे, परवा काय आहे, प्रत्येक वेळेला आम्ही देवाच्या योजनेचा स्वीकार केला पाहिजे. असं नाही की रोजचाच दिवस आमच्यासाठी आनंदाच्या बातम्या घेऊन येतो. कधी कधी आम्हाला दुःखदायक बातम्या ऐकाव्या लागतात. कधी कधी आम्हाला जीवनामध्ये मोठं दुःख सहन करावं लागतं. तेही सहन करायचं. त्याही स्थितीत लक्षात ठेवायचं, देव माझ्या बरोबर आहे. योबाच्या जीवनात दुःख आलं तेव्हा बायबल म्हणतं तो जमिनीवर पालथा पडला. जेव्हा त्याने ऐकलं मुलं मरण पावली, अमुक झालं, तमुक झालं, तमुक झालं, तो जमिनीवर पालथा पडला आणि तो म्हणतो देवाने दिलं आणि देवाने नेलं, देवाचं नाव धन्य असो. एक माणूस अशा रीतीने बोलू शकतो, अशा रीतीने बोलू शकतो. एवढी संकट आणि एवढी दुःख आल्यावर तो म्हणतो देवाने दिलं आणि देवाने नेलं, देवाचं नाव धन्य असो. तो रडला नसेल का? तो तर जमिनीवर पालथा पडून बोलला. म्हणजे तो किती दुःखात होता, किती कष्टात होता, किती यातनेत होता, किती रडला असेल. पण देवावरचा विश्वास मात्र भक्कम ठेवला की तो चांगला आहे आणि तो जे काही माझ्यासाठी करतो चांगलं करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, लक्षात ठेवा, प्रत्येक आशीर्वादाचा मार्ग हा संकटातून आणि कष्टातून जातो. देवाच्या मोठ्या आशीर्वादांचा मार्ग कष्टातून, संकटातून जातो. आणि देव आपल्यासाठी या योजना आखत राहतो यासाठी की दिवसेंदिवस आपलं शुद्धीकरण व्हावं. तुमच्या लक्षात आलं असेल, जेव्हा तुम्ही संकटातून जाता त्यावेळेला तुम्हाला शांती मिळते, धीर मिळतो, स्वतःमध्ये बदल घडत जातो. संकट जेव्हा येतात ना तेव्हा माणूस बदलत जातो. जोपर्यंत संकट येत नाही तोपर्यंत माणूस बदलत नाही. सगळं बरं चाललं आहे ते बरं आहे, आहे ते बरं आहे. जेव्हा संकट येतात तेव्हा माणूस भानावर येतो. संकट आम्हाला बदलतात, संकट आमचं हृदय बदलतात, आम्हाला सुधारवतात, आम्हाला देवाच्या मार्गात आणतात. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाच्या प्रत्येक योजनेचा स्वीकार करा आणि त्या योजना तुमच्या जीवनात पूर्ण होऊ नये म्हणून सैतान जे जे काही अडथळे आणेल ते सगळे अडथळे लाथाडून लावा, दूर करा. पण देवाच्या योजनेमध्ये टिकून राहा. संकट असो, दुःख असो, देव आपल्यावर प्रेम करतो, तो आपल्याला सोडणार नाही आणि त्याची प्रत्येक योजना आपल्या भल्याची आहे याच्यावर विश्वास ठेवा. ज्यामुळे दुःखातून पार गेल्यानंतर आपल्याला आशीर्वाद मिळत राहतील आणि सरते शेवटी आपण अनंत जीवनात म्हणजे देवाजवळ पोहोचणार आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. ताई, तुम्हाला काय झालं होतं? मला ना इथे माझ्या हाताला ना इथे एवढी मोठी गाठ आली होती. इथं एवढी मोठी गाठ होती, खूप दुखायची. जरा काय लागलं ना तर लई दुखायची. मला असं वाटलेलं काय आतमध्ये काय जखम झाले, पू झाला आहे काय असं मला वाटायचं. आणि मग मी प्रार्थनेत भाग घ्यायची, वचनं बोलायची आणि तेल लावायची. हे माझं चालू होतं. आणि मग ती 15 दिवसामध्ये ना कधी झाली बरी एकदम. तर मला ती पहिली एक साक्षी दिलेली, तर मला हाताची गाठीची आठवणच नव्हती. आणि ते 15 दिवस झालं बरी झाले मी, एकदम काहीच नाही. आता कुठे होत आहे? इकडे म्हणताय तुम्ही? ते ना एवढी मोठी गाठ होती इथं, म्हणजे बाहेरून दिसायची? हा, अशी वर आली होती, एवढा मोठा बाहेर असं वर आली होती. पण तुम्ही प्रार्थना माध्यमाचा वापर करत राहिले, प्रार्थना करत राहिले. आता तिकडे काहीच नाही आहे, म्हणजे काही दिसत पण नाही आहे. आता काहीच नाही आहे. प्रभूने बरं केलेलं आहे. आणि दुसरी तुमची काय साक्षी आहे? दुसरी साक्षी आहे ना, मी आता गावी गेली होती ना, तर मला सवय आहे ते घराच्या भोवतीने गवत वगैरे उपटायची ना. तर अननसाची झाडं लावलेत, तर मी त्याच्या भोवतीने गवत काढत होती. तर ते पाष्ट आलं माझ्या हातामध्ये इथे आणि इकडे असं जोरात कापलं. हात कापला, रक्त सांडायला लागला. तर मी नातीला बोलले तेलाची बाटली आण. तोपर्यंत मी येसू 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 करत राहिली. हां, आणि येसू येसू बोलत राहिली मी. आणि ती बाटली तेलाची आणायच्या अगोदरच ते रक्त आहे ना गळायचं थांबलं. लगेच एकदमच बरा झाला. लगेच थांबलं.
एवढी येशूच्या शब्दात एवढी ताकद आहे, काय सांगू. माझ्या जीवनामध्ये खूप 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 देवाने कार्य केलेलं आहे. कार्य केले. कुठे कापली होती दाखवा. हे भाग इथे थोडासा चिरा दिसतायत. इथे पेऱ्यातच कापलेला. हा, हे थोडासा चिरा दिसतायत. इकडे खूप रक्त जात होता. हा या पेऱ्यावरतीच कापला. पण येशूचं नाव घेत राहिल्याने तेलाचा वापर करण्याची पण गरज लागली नाही. प्रभूने बरं केला. अगोदरच बराच झाला. प्रभूने कार्य केलं आणि प्रभूने बरंही केलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. मी तिला म्हटलं तू प्रार्थना घराला फोन लाव, आणि मला ते मोबाईल पण पकडता येत नव्हतं. तिने फोन लावला आणि जशी मी सिस्टरचा आवाज ऐकली ना, मला एकदम बरं वाटलं. म्हणून मी प्रभू येशूचं कोटी कोटी धन्यवाद करते, आणि मी सिस्टरचं पण कोटी कोटी धन्यवाद करते. कारण सिस्टर आहे म्हणून आम्हाला खूप मोठा आधार आहे. मला असं नेहमी वाटतं की आज आमची सिस्टर आहे, त्याच्यामुळे आम्ही प्रभू येशूपर्यंत पोहोचलो. त्याचा कोटी कोटी धन्यवाद करते. ताई, म्हणजे अचानक तुम्हाला चक्कर आली आणि टेलिफोन प्रार्थना ऐकल्यानंतर तुम्हाला बरं वाटलं? हां, सिस्टरचा आवाज जसा ऐकली मी तशी उभी राहिली आणि मी निघाली. मला बरं वाटलं. तेव्हापासून आता परत चक्कर आली नाही. नाही. प्रभूने बरं केलं आहे. बाबा तुमचं नाव सांगा. बापू. तुमची साक्ष सांगा लोकांना. माझी शक्ती म्हणजे माझं तोंड दुखत होता. 2 महिने झाले तोंड म्हणजे असं दुखत, तोंड वाचता नाही, पाणी घातलं नाही, पाणी पण पिता नाही, असा त्रास होता. तर मी काय करा वचना बोल तेल पाणी लावायचं आहे. आणि आता बरं झालं. म्हणजे 2 महिने चेहऱ्याच्या एका बाजूला तुम्हाला दुखत होतं, तो बोलायला जमत नव्हतं, फार दुखत होतं ते. खूप दुखत होतं, पण तुम्ही वचनं बोलत राहिले त्याद्वारे आता दुखणं निघून गेलं. ताई, तुमचं नाव सांगा. संजना. काय साक्ष आहे तुमची? माझी अशी साक्ष आहे का, मग 3 महिन्यापासून मला खोकला जाम होता. पुरं इकडं पण खोकून पुरा गळ्याला सुजन, इकडं गाठी पुरं सुजन जसं आलेलं होतं. तर मी कपडं धुवत होतो, तर मला मी तेल असं पिला ना खोकताना, मग असं उलटी झाली. त्याच्यावर असं कोळसं ना ते पडलं, तर ते मी पुडी बांधून ना म्हणजे घरच्या माणसांना दाखवायला ठेवलं. तर सगळ्याही बघलं घरात, तर मी ठेवलं तर आमचं घर बोसकलं. त्याची मुली ती भासली पुढी, नाही तर मी आता इथं दाखवायला आणले असते. तर मी ते वचनांना ते बोलतच राहिली, तर सिस्टरला ना ते सांगतच राहिलो का माझी समस्या तिथूनशी मला आता पूर्णपणे बरे आहे. 3 महिने सतत तुम्हाला खोकला यायचं, मग तुम्हाला बोलायला वगैरे असं काय? असं बोलायला लागलं तरी खोकला यायचं. त्याच्याबद्दल मी कोणत्याशी बात पण नाही करत होतो, काय नाही. घरात प्रार्थना ना ते करायचो, वचन बोलत राहायचो. त्याच्याबद्दल मला बरा झाला. आणि त्याद्वारे प्रभूने तुम्हाला पूर्णपणे बरं केलं. आता खोकला येत नाही येतात. हा 2 महिने झाला आता खोकला येत नाही. भाऊ, तुमचं नाव सांगा. ज्ञानेश्वर पाटील नाव आहे माझं. 1 महिन्यापासून मला गुडघे दुखीचा त्रास झाला आहे लेफ्ट साईडचा. तर मी घरी पण प्रार्थना करतो, आणि हे मला गुडघा टेकायला त्रास हो. देवाला मी सांगितलं, देवा हे काय आहे, मी कुठे पडलो नाही, काय नाही, माझा गुडघा खूप दुखतं आहे, टॉयलेटला पण जाता येत नाही. आता माझी गुडघाची समस्या तूच काढशील, कारण की शरीर आणि आत्मा तुझं आहे, माझं काहीच नाही आहे, तूच मला बरं करशील. तर आज मी रविवार आहे, प्रार्थना येतो आहे, आणि आज मला गुडघे दुखणे जायला पाहिजे. मला तुझा विश्वास आहे, आजच मला रिपोर्ट दे. तर मी आता प्रार्थना हे पवित्र आत्मा संपली, पवित्र आत्माची प्रार्थना झाली. तेव्हा गेलो टॉयलेटला, आणि मी स्वतःहून चेक केलं की मला माझा त्रास कुठे निघतो काय मला माहितीच नाही. तर आता मला बरं वाटतंय, खूप चांगलं वाटतंय. आता पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेत तुम्हाला बरं वाटतं, गुडघ्याचा त्रास नाही होत. आता तुम्ही आता गुडघेवर येऊ शकता, आता त्रास होत नाही. जरा गुडघेवर येऊन दाखवा. असं अगोदर करताना त्रास व्हायचा, पण आता काही त्रास नव्हता. उभे राहा. प्रभू येशूने काढून टाकलेला आहे त्रास, प्रभूने बरं केलं आहे. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव जय आहे. तुम्हाला काय झालं होतं? माझं ना 4 महिन्यापूर्वी खूप कंबर दुखायचं, खूप वेदना व्हायच्या, मला बसायला उठायला खूप तकलीफ व्हायची, सतत मला वेदना व्हायच्या. तर 4 महिन्यांपासून? हो. तर मी इथं प्रार्थनाला आले, 15 दिवस झाले. तर एका बहिणीवर सामर्थ्य आलं, आणि ती माझ्या अंगावर पडायची, तर ती खाली पडली, पण तिनं मला जोरात ढकललं, तर मी पडायला लागले. तर मी पडता पडता अशी लांब जाऊन उभी राहिले. तेव्हापासून तिचं सामर्थ्याचा मला धक्का लागला, तिच्यावर सामर्थ्य आलं ते, आणि मी तेव्हापासून बरी झाले. याच्याबद्दल मी प्रभू येशूला कोटी कोटी धन्यवाद देते. मी आभार मानते प्रभूचे.
आता 15 दिवस झाले कंबर दुखत नाही. नाही. प्रभूच्या कृपेने कंबरदुखी निघून गेले. हो. पूर्वी तुम्हाला खाली बसायला त्रास व्हायचा. हो, खाली बसायला त्रास व्हायचा मला. आता तुम्ही लोकांना बसून दाखवा. अशी बसायला लागले ना मी, तर अशी मी बसायचे आणि अशी उठायचे, तर देवालाच मी आवाज द्यायचे. आता तुम्ही पटकन लोकांना बसून दाखवा आणि उठते. आता अजिबात त्रास होत नाही. पूर्वी तुम्ही एकदम सावकाश बसायचे. सावकाश बसायचे आणि सावकाश उठायचे आणि देवालाच आवाज द्यायचे मी. प्रभूच्या दयेने तुमचा हा त्रास निघून गेला. आता 15 दिवस त्रास होत नाही. हो, आता त्रास नाही होत मला. देवाला धन्यवाद देते मी. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल. कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो. त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ. पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.